विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपला त्या ठिकाणी विषय चालू आहे की पुराणमतवादी मध्यस्थाचे खंडन. आणि त्या मध्यस्थाचं खंडन करत असताना आपण कालपर्यंत ज्यावेळेस हा ईश्वर ह्या सृष्टीची उत्पत्ती करतो, त्या सृष्टीची उत्पत्ती करत असताना त्या जीवांच्या ठिकाणी जे काही आपल्याला संस्कार पाहायला मिळतात ते पूर्वसृष्टीतील तो ईश्वर त्या जीवांच्या ठिकाणी संस्कार लावत असतो. म्हणजे ज्या जीवाने जसं कर्म केलं त्या जीवाला तशाच पद्धतीचा भोग पुढं प्राप्त होत असतो. मग मागील जन्मामध्ये केलेलं कर्म नक्की किंवा त्या कर्माचा संस्कार कुठं साठला होता, तर तो समष्ट अविद्येमध्ये लय झालेला असतो. आता आपण पाचव्या तरंगामध्ये प्रकृती म्हणजे काय, प्रधान म्हणजे काय याचा विचार करणार आहे. ती प्रधान असणारी जी प्रकृतीच आहे ती पण प्रधान आहे ती. तर त्या प्रधान प्रकृतीमध्ये सगळं साठतं. आणि जेव्हा पुन्हा शरीराला यावं लागतं तेव्हा त्या शरीराला प्रधान न म्हणता त्याला प्रकृती असं म्हटलं जातं. आपण स्वाभाविकपणे म्हणतो तुमची प्रकृती व्यवस्थित आहे का, म्हणजेच तुमचं हे शरीर ऐक ना, जो प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान चेष्टा ते गुणाधीन अपैसे असे असं माऊली म्हणतात. म्हणजेच प्रकृती म्हणजे हे शरीर. म्हणजे हे कसं झालं, शरीर झालं व्यष्टी रूपाने आणि प्रधान झालं समष्ट रूपाने. प्रधान म्हणजे सगळी शरीरं त्याच्यामध्ये आलेली असतात, त्याला समष्टी म्हणजे ती प्रधान असते आणि हे शरीर म्हणजे काय, प्रकृती असते. असे एक विचार घेतला तरी चालू शकतो. ती जीवाची कर्मे आपले फल देण्यास उन्मुख म्हणजे तयार होतात, उत्पन्न होतात, निर्माण होतात. त्यावेळेस तो आप्तकाम असणारा ईश्वर, आप्तकाम का म्हणायचं, त्याला जवळचा आपला परका असा भाव मात्र कर्णाच्या ठिकाणी नसतो. तो कसा असतो, आप्तकाम म्हणजे ज्याला कशाची इच्छा नाही, फक्त एकच इच्छा असते. कशाची इच्छा नाही, फक्त एक इच्छा असते की ज्या जीवाने जसं कर्म केले त्या जीवांना तसा भोग प्राप्त व्हावा, असा त्या ईश्वराच्या ठिकाणी संकल्प उत्पन्न होतो. आणि त्या संकल्पानेच ही सृष्टी काय होते, जगताला उत्पन्न करत असते. तो ईश्वर काय करतो का, ईश्वर काही सुद्धा करत नाही, फक्त एक संकल्प उत्पन्न होतो. आपण नेहमी म्हणतो सत्य संकल्पाचा दाता नारायण. वृत्ती प्रभाकरचं पहिलं प्रकरण पाहिलं तर त्याच्यात संवादी भ्रम जो सांगितला का नाही, तर त्याच्यामध्ये त्या संकल्पाने आपला पण संकल्प असतो, पण आपला सगळा संकल्प म्हणून तसंच पूर्ण होईल का, कधीच होऊ शकत नाही. ऐक नाही. मग आपण संवादी भ्रमामध्ये मोडतो. आणि तो संवादी भ्रमामध्ये का मोडतो, तर त्याचा सत्य संकल्पाचा दाता नारायण म्हणून तो संवादी भ्रम आहे. भ्रमातच घेतलं सगळ्याला, तर तो संवादी भ्रमामध्ये घेतलेला आहे. म्हणून अशा पद्धतीने त्याच्या संकल्पाने हे सगळं जगत उत्पन्न होतं. एक हंब ओशा मी एक आहे अनेक व्हावं, असं त्याच्या मनामध्ये संकल्प उत्पन्न होतो. आणि अशा पद्धतीने ही सृष्टी उत्पन्न होते, सगळे जीव उत्पन्न होतात. आणि त्या जीवाला जसं जसं कर्म केलं, जसं जसं त्यांच्या अंतःकरणावरती संस्कार आहे, त्या संस्कारानं रूपात ते जीव पुढं त्या पद्धतीनं कर्म करत असतात. तुम्ही आता एखाद्याला किती जर जीव काढून म्हटले का पाठ करा, पाठ ऐका, ऐक नाही, ते थोड्यापुरतं ऐकू शकतात पण रेग्युलर ऐकू शकत नाही. का, त्यांचे संस्कार तसे झालेले असतात बिचाऱ्यांचे. मग तुम्ही त्याला काय म्हणणार बरं, तुम्ही त्याला काहीच म्हणू शकत नाही. ऐक नाही, त्याचं वर्णन आता पुढं मंदबुद्धी हे वर्णन जे आलं ना ते येईल त्याच्यामध्ये. म्हणून आप्तकाम जो ईश्वर त्या जीवाच्या कर्माप्रमाणे त्यांना सुखदुःख भोग देण्यास योग्य अशा प्रकारची सृष्टी उत्पन्न करण्याचा संकल्प. योग्य अशा प्रकारची सृष्टी म्हणजे काय बरं, याचा अर्थ आपण कालही पाहिला. त्याला जर म्हटलं चल कीर्तनाला, नको घरी राखण करायचे, मग आता कोणती सृष्टी, त्याची प्रकृती कशी होणार आहे, माणसासारखी का कुत्र्यासारखी, कुत्र्यासारखी प्रकृती होणार. ही प्रकृती शब्दाचा योग्य अशी प्रकृती म्हणजे ज्या जीवाने जसं कर्म केलं तसाच भोग द्यायचा. मग त्याच्यासाठी प्रकृतीसुद्धा कशी असली पाहिजे, त्याला तशीच प्रकृती उत्पन्न करून देत असतो. त्याच्या संकल्पाने अशा. आता हे तरी आपण सावध राहून ऐकलं पाहिजे काय, हा सत्य संकल्पाचा दाता नारायण हा प्रकृती तशीच तयार करणार आहे. आता जर तुकोबऱ्यांचा अभंग आहे, मला आठवत नाही, त्याच्यामध्ये त्याने सांगितलं कीर्तनामध्ये जर झोपल, डाराव करेल, घोरल, त्याला बिडूक व्हावं लागेल, उंदीर व्हावं लागेल, हे वर्णन तुकोबऱ्यांचं. म्हणजे तुकोबऱ्या असे सामान्य बोलतात का,
तुकोबराय सामान्य बोलत नाही. तुका भासला मानवी वेशधारी. तुकोबराय मानवाच्या वेशाने होते पण प्रत्यक्ष ईश्वरच होते हे सगळं वर्णन करून सांगतात. उगं नाही करत. ते तुकोबरायांचा गाथा म्हणजे पंचम वेद आहे आणि वेद भगवंतापासून आलेला आहे, अपौरुषीय आहे हे लक्षात घ्या. म्हणजे तुकोबरायांचा गाथा प्रामाण्य सगळ्या गोष्टीला, त्याच्यावर कोणत्याच प्रकारची शंका घेऊ नये, लक्षात घ्या. म्हणून अशा पद्धतीनं हा ईश्वर काय करतो, त्या जीवाच्या कर्माप्रमाणे सृष्टी उत्पन्न करतो. आता ज्यावेळेस हा ज्या जीवाने जसं कर्म केलं तशी सृष्टी उत्पन्न करायची, जेव्हा तो उत्पन्न करतो तेव्हा त्याला नाव काय येतं, ब्रह्मदेव असं नाव येतं ईश्वराला. म्हणजे एकच स्त्री, तिला कुणी आई म्हणेल, कुणी काकू म्हणेल, कुणी चुलती नानी अशी नावं येतात का नाही. तसं एकच ईश्वर आहे. त्या ईश्वराला आता आपण म्हणायचं नाही हा ब्रह्म वेगळा, तो ब्रह्मापाशी गेला, तो विष्णूपाशी गेला, तो शंकरापाशी गेला, असं नाही म्हणायचं. एकच ईश्वरापाशी गेला पण त्या ईश्वराचे काय एकच रूप आहे, ऐका ना, एकच ईश्वर आणि त्याचे अनेक रूप आहे, अशा पद्धतीनं म्हणू शकतो आपण. एकच गहू आहे ना, गहू एकच असतात. कोणी चपात्या करा, कोणी परोठा करा, कोणी करंज्या करा, कोणी काय करायचं ते करा, पण गहू बदलले का, गहू बदलत नाही. गहू आहे तेच असतात, फक्त त्याचे प्रकार बदलतात, आहे की नाही. तशा पद्धतीने ईश्वर एकच असतो. ज्यावेळेस तो सृष्टी उत्पन्न करतो तेव्हा त्याला नाव ब्रह्मदेव असं येत असतं. आणि ज्यावेळेस ती सृष्टी उत्पन्न केली पण त्या सृष्टीचं पालन तरी केलं पाहिजे ना. मुलांना जन्माला घातलं आणि त्या जन्माला घातलं म्हणजे त्यांचं पालन पोषण करणं हे आईवडिलांचं कर्तव्य आहे की नाही, कर्तव्यच असतं. मग काय करायचं, जर मुलगा चांगला वागला तर त्याची स्तुती केली पाहिजे, बरोबर ना. आणि मुलगा जर वाईट वागत असेल तर मग त्याची निंदा करण्यापेक्षा काय करावं लागेल, त्याला दंड दिला पाहिजे ना, बरोबर आहे ना, दंड दिला पाहिजे. जर चोरी करून जर चोराला जर मोकाट सोडलं कायद्याने तर त्याला कायद्यात पालन केलं असं शब्द होऊ शकत नाही. कायद्यात पालन कधी होईल, केलेल्या कर्माचा दंड देणं, केलेल्या कर्माचा दंड देणं यालाच असं काय म्हणायचं, पालन म्हणायचं. जसं मुलाने काही चोरून खाल्लं, ऐका नाही, चोरून खाल्लं चांगलं आहे का, चांगले संस्कार आहेत का, नाही. मग त्याच्या हातावर आई जसा डाग देते, डाग देऊन त्याचं पालन केलंच की नाही. किंवा तुकोबराय म्हणतात, याशी कोण म्हणे निंदेची उत्तरे, नागविला खरा तोच एक. आता हे प्रमाण घ्यावंच लागतील, प्रमाणाची ॲलर्जी होऊ देऊ नका. फार गरजेची प्रमाणं असतात, आपल्याला नाही जमलं तर मी अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतो. तुकोबराय म्हणतात, यासी कोणे, म्हणजे हे तत्वज्ञान शिकवलं की नाही, यासी कोण म्हणे निंदेची उत्तरे, ही काय निंदा करता अमुक करता असं म्हणता असताना, नागविला खरा तोच एक. खरोखर तो एक प्रकारचा स्वतःची हानी करून घेणार आहे. जाता आडवाटे लावी नीटच होई, धर्मनीती तेही तैसी आहे. जर एखादा आडवाटेला जात असेल त्याला नीट सोयीचा मार्ग लावला तर ही धर्मनीती नाही का, आहे का नाही, ही धर्मनीती आहे का नाही. एखादा आडवाटेला जात असेल तर सरळ मार्गाला लावणं हीच खरी काय धर्मनीती आहे. आणि एखादा खळ प्रवृत्तीचा असेल, ऐकतच नसेल तर त्याची काय करावा, त्याची फजिती करावा, ही पण धर्मनीती आहे का नाही. ऐका धर्मनीतीचा व्यवहार असे का मग त्या ठिकाणी आलेला आहे की काहीतरी पाप त्याची नावं न विचारे त्यांनी तर भलतीची उन्मद करे सदा, असं त्याच्यातच काहीतरी प्रमाण आलेले. जाऊ द्या. तुकोबराय म्हणतात की जर तो चांगला ऐकत नसेल, जर समजून सांगितलेलं ऐकत नसेल तर काय म्हणले, होईल तैसे बळ फजित करावे ते खळ. फजित करा, फजिती करा त्या खळांची. खळांची म्हणजे कोणाची, तुका म्हणे वज्र भंगे एक वेळा कठीण हा खळ तयार होणं. त्याला किती सांगायचा प्रयत्न करा. जसं पालथ्या घागरेवर पाणी कितीही वतलं एक थेंब तरी राहतो का, तसं याला कितीही सांगा थोडा सुद्धा लेस त्याच्या अंतःकरणामध्ये उतरत नाही. मग हा काय खळ प्रवृत्तीचा आहे का नाही. मग याला काय करावं, होईल तैसे बळ फजित करावे ते खळ. फजितीच केली पाहिजे ना, फजिती. पालन शब्दाचा अर्थ नुसतं छान छान म्हणून चालेल का बरं, छान छान म्हणणं म्हणजे तोंड चोपडेपणा झाला का नाही. तुकोबरायने ज्ञानोबरायने कुठं सोडलं कोणाला सांगा बरं, अहो कुठंच नाही सोडलं. अहो जाऊ दे, तुकोबराय ज्ञानोबराय, भगवंतानी तरी अर्जुनाला सोडलं का. अहो तुकोबराय ते भगवंताने अर्जुनाला काय म्हटलं बघा, दुसरा अध्याय तुम्हाला सापडल्या व्हावे तर पहा. ते म्हणले, तू जाणता तरी म्हणवेशी पण नेनवे त्यांना सांडेशी, आणि शिकू तरी बोलशी बहुसारनीती. तू शाना जरी म्हणायला गेलं तर काय आपलं आज्ञान टाकायला तयार नाही. हे आता भगवंताने काही लय सरळ बोललं असेल का, हे रागवूनच बोललं का नाही, हे रागवूनच बोलले आहे का नाही. मग याच्या आधी पुढच्या ओवे जर पाहिलं तर ते म्हणले, देखे रोगा ते जनावे औषध तरी द्यावे. रोगाला जर घालवायचं असेल तर औषध द्यायला पाहिजे का नाही, औषध तर द्यावं लागेल. औषधं वाचून रोग जाईल का, जाणार नाही का नाही. मग भगवंताने काय केलं, ते कारण मनी धरितले,
मग सरोष बोलो आदरले. याच्या मनामध्ये काय कारण होतं, याच्यामध्ये मनामध्ये काय काय करुणा, दया ही सगळी यांच्यामध्ये गुंतून पडले होते की नाही. हे जर घालवायचे असेल तर आई कशी करते, मातीच्या कोपी फेकले जायचे. मातीच्या कोपण्यामध्ये स्नेह असतं का नाही, स्नेह आती मातीच्या आई कोपती. आई म्हणते का नाही, अरे उन्हात नको, आता ऊन नाही, आता पाऊस चालू आहे की नाही, आता पावसात नको भिजू, आत्मर मर असं म्हणण्यात तात्पर्य काय, तिच्यात प्रेम नाही का, प्रेमच आहे. पण रागावून म्हणते ना, वारंवार ती बाहेर खेळायला जातं म्हणून रागावून म्हणते आत्मर. याचा अर्थ काय, याचा अर्थ त्याच्यात प्रेमच आहे. म्हणजे याचा अर्थ ती पालन नाही करत का, पालनच करते. तसं भगवंत पालन नाही करत का, रागावून. ऐका ना, कृष्ण कोपुणे मारे ज्याशे तो पावे ब्रह्म. काय काय होय बघा, कृष्ण कोपुणे. हे आता प्रमाण द्यायची बंद केल्यामुळे मला सगळंच आता विसर पडायला लागला. म्हणजे कृष्ण कोपुणे मारे ज्याशे, तो कृष्ण कोपून जरी कृष्णाने कोपून जरी मारलं तरी तो ब्रह्म साक्षात्काराला प्राप्त नाही व्हायचा का, होणारच ना. असे तसं अशा पद्धतीनं पालन शब्दाचा अर्थ केवळ तोंड चोपडेपणा नाही आपल्या सामान्य भाषेमध्ये, ऐक नाही, तर जसं आहे तसं पालन करणं. जर वाईट वागला तर लगेच शिक्षा करणं, याचाच अर्थ पालन असा होत असतो. आणि एखादा जर चांगला वागत असेल तर त्याची स्तुती नको करायला का, हा, त्याची स्तुती पण करता आली पाहिजे आपल्याला. याला पण पालन असं म्हटलं जातं. असं लक्षात घ्या पालन शब्दाचा अर्थ. आणि काल आपण पाहिलं की शंकर असं नाव त्याला कधी प्राप्त होतं, तर शंकराचं तात्पर्य काय होतं, एवढे काय ते अधिक. आणि त्याच ईश्वरा जगत सहाराचा संकल्प होऊन तो जगताचा सहार करतो, त्यावेळेस शंकराचे नाव प्राप्त होते. आता हे सगळं जगत झालं, किती काळापर्यंत झालं, जसं दिवसभर कर्म केलं संध्याकाळी झोपा वाटतं की नाही आपल्याला, तसं एवढी मोठी सृष्टी उत्पन्न झाली, सगळं आता व्यवस्थित झालं. आता थोडं थांबलं पाहिजे, आपण थोडा विसावा घेतला पाहिजे. मग आता काय करावं लागेल, ती एक जाळ असतं बघा, त्याला काय आपण कोणतं जाळ म्हणतो, की ते जाळ उत्पन्न करते लाळातून. ओरणी, काय ओरणी नावाचा किडा असतो ना, गोष्टीचं झाड, हम्म? गोष्टीचं झाड, गोष्टी. हा, तर ती जाळ उत्पन्न करते का नाही, जाळ उत्पन्न करते. आणि त्याच्यावर खेळते का नाही, कोण खेळते, ती खेळते का दुसरं खेळते, बिंगुर्डी. भिंगुर्डी नाही, उर्ण नाभी, त्याला उर्ण नाभी काहीतरी, किंवा त्याला आपल्याकडे काय कातीन वगैरे असं काहीतरी शब्द पण असतो त्याला, आणि काहीतरी शब्द आलेले त्याला. हा, असं ती जाळं तयार करते सगळं, ठीक आहे. ती स्वतःच्या लाळेतून जाळं तयार करते का नाही. आणि त्याच्यामध्ये खेळते कोण, स्वतःच खेळते, ऐक नाही. आणि जेव्हा त्याचं खेळून झालं तेव्हा जाळं घेऊन टाकते का नाही, तेव्हा ती स्वतःच जाळ काय करते, घेऊन टाकते. जेव्हा हे स्वतः जाळ निर्माण करते तेव्हा तिला नाव काय येतं, ब्रह्मदेव. जेव्हा ती जाळ्यामध्ये खेळते तेव्हा तिला नाव काय येतं, विष्णू. आणि जेव्हा त्या संपूर्ण जाळ्याला गिळून टाकते तेव्हा तिला नाव काय येतं, शंकर, ऐक नाही. तसंच या ईश्वराचं पण या ठिकाणी आहे. म्हणून जगताचा सहार करतो त्यावेळेस त्यास शंकराशी नाव प्राप्त होते. इथपर्यंत आपण झालं. आता खालचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. मंद बुद्धी पुरुषास एखाद्या भयंकर दुःखाच्या प्रसंगी ईश्वराच्या घरी न्याय नाही. मी आज पावे तो कोणाचा घातपात केला नाही, खोटे बोललो नाही, कोणतेही पातक केले नाही, असे असता ईश्वर मला या भयंकर दुःखात लोटतो, यास काय म्हणावे असे वाटते. बघा आता इथं मंदबुद्धी शब्द वापरला बरं का, इथं कुशाग्र बुद्धी, तैलबुद्धी असे शब्द वापरला का, नाही. आता ज्या बुद्धीवर कधी कोणत्या प्रकारच्या शास्त्राचा अजिबात संस्कार झालेला नाही, ज्ञानोबरायची, तुकोबरायांचा अभंग, ज्ञानोबरायांची ओवी कधी कानावर आलेली नाही त्यांच्या, त्याला त्यातलं तात्पर्य पण कळालं नाही, आणि ते लोक वारी करतात. ऐका ना, वारी किती वाऱ्या केल्या, आईच्या पोटात एक वारी केली, किती अहंकार असतो त्यांना. बघा, आईच्या एवढ्या वर्षी वारी करतात. आता माझं 50, 60, 70 वय झालं, ऐका नाही, आणि देवाने माझ्याच बायकोला नेलं, नेऊ नये म्हणा पण नेलं समजा, काय म्हणावं या देवाला, एक वारी चुकलं नाही. सगळं माझं तंतोतंत होतं, सकाळची पूजा अमुक तमुक सगळं तंतोतंत होतं, आणि ही माझीच बायको नेली का, बाकीच्या बायका नव्हते न्यायला का, असं तो म्हणतो. ऐका नाही, हे असं तो म्हणतो. यालाच म्हणायचं काय, मंदबुद्धी असं म्हणायचं. मग ह्या देवाला नक्की काय म्हणावं बरं, हा सगळा दुःख माझ्याच पत्रिका देतो बरं, मलाच या दुःखामध्ये का लुटतं बरं, असा कोण म्हणतो, हा मंदबुद्धी पुरुष अशा पद्धतीनं म्हणत असतो. हा, असे असता ईश्वर मला ह्या भयंकर दुःखात लोटतो, यास काय म्हणावे, या ईश्वराला काय म्हणावं. ऐक नाही, कारण आपण स्मशानामध्ये जा बरं, तिथं सुद्धा असंच म्हणतात की नाही, हाय हाय यमधर्मा काय केलं, ऐक नाही,
चांगलं हिरो पान गळून गेलं ऐक नाही आणि पिकलेलं पान तसंच देठं राहिलं, काय तो ईश्वराच्या घरी न्याय आहे का? असा कुठं न्याय असतो का? असं आपण वारंवार त्या ईश्वराला धिक्कारत असतो, दोष देत असतो आहे का नाही? असा नेमच असतो. पण ते मंदबुद्धी लोकांचा विचार असतो असे वाटते. परंतु आता बघा, परंतु शब्द वापरला. पूर्वजन्मीच्या पातकाचे जरी आपल्यास ज्ञान नसले तरी ते सर्वज्ञ ईश्वरच असते. पूर्वजन्माच्या पातकाचे ज्ञान आपल्याला आहे का? आपल्याला मात्र ज्ञान नसतं. आपल्याला जरी नसलं, आपल्याला का बरं ज्ञान नाही? कारण आपली उपाधी कोणती आहे? आपली उपाधी अविद्या उपाधी आहे का नाही? आणि अविद्या उपाधी काय, काल काय खाल्लं आहे का नाही? हे तरी रात्री काय खाल्लं आहे का लक्षात आपल्या? आहे का नाही? अविद्या म्हणजे झाकवून टाकते ती विद्या, बरोबर ना? म्हणजे रात्रीचं काय जेवण झालं हे पण माहिती नाही, मग मागच्या जन्मात काय केलं हे आपल्याला कळेल का? आणि त्याची उपाधी कोणती आहे? माया आहे का नाही? माया म्हणजे काचेचा दरवाजा. आता किती काही, आता तो काचेचा दरवाजा असल्यामुळं कधीचं ठेवलं, काय ठेवलं, काय प्रकारे कसं आहे हे सगळं दिसतं का नाही? त्याच्यामध्ये सगळं दिसतं. तसं ईश्वराला सगळं ज्ञान असतं का नाही? याने मागच्या जन्मातली जी सृष्टी होती त्या सृष्टीमध्ये याचे किती जन्म झाले, या जन्मामध्ये याने काय काय केलं ऐक नाही, एवढे जन्म त्याला मनुष्य देहाचे दिले, तरी त्या मनुष्य देहामध्ये झोपाच काढल्या, आळसच करलं ऐक नाही, तरी पण त्याला आता ज्ञान झालं नाही. म्हणून त्याला अशा पद्धतीनं आता मनुष्य देहाला जरी असेल तर संस्कार मागच्या जन्माचे आहे का नाही? आणि आता जरी त्याने सगळं करायला सुरुवात जर केली असेल, पण मागच्या जन्माचं पाप संपलं का? शंकराचार्यांच्या कथेमध्ये आलेले, आता मला तो प्रसंग आठवत नाही, तर ते त्याने काहीतरी देवीची उपासना वगैरे केली आणि ती देवी प्रसन्नच झाली नाही. शेवटी म्हणली ह्या देवीच्या नादी लागायला नको आहे का नाही? आणि मग पुढं कोणत्या तरी दुसऱ्या कार्याला सुरुवात झाली आणि मग देवी प्रसन्न झाली. ते म्हणले तू आता एवढं उशिराने का प्रसन्न झाली? तर ते म्हणले, देवी म्हणले अरे बाबा तुझ्या मागची पातकं किती होती हे पाय ना आधी, ही एवढी उपासना केली, एवढं तप केलं, ह्या तपाच्या जोरावर मागची पापं जाळलेली आहे का नाही? ती पापं जाळली म्हणून मी प्रगट झाली, बरोबर आहे का नाही? तसं मागच्या जन्मात जेवढं होतं ते सगळं नष्ट व्हावं लागेल का नाही? आणि त्याच्यासाठी आपल्याला फार तप किंवा पुण्य किंवा याला सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे हे ज्ञान प्राप्त करणं. ज्ञान आज्ञेमध्ये सगळं जळून जातं असतं. म्हणजे जप तप वाऱ्या किती, आता हे त्याला विरोध करू नये या गोष्टीला वारंवार, पण ह्या सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे काय? हे ज्ञानरूपी काय असतं? तप असतं. याच्यामध्ये सगळं काय करतं? जळून जातं असतं. पण हे मंदबुद्धी लोकाला कळतं का? मंदबुद्धी लोकाला अजिबात कळत नाही. म्हणून आता इथं बघा की परंतु पूर्वजन्मीच्या पातकाचे जरी आपल्यास ज्ञान नसले तरी ते सर्वज्ञ ईश्वराचं असते. ईश्वरात सर्वज्ञता का आली? तर त्याला माया उपाधी असल्यामुळे त्याला सर्वज्ञता आलेली आहे. आणि आपल्याला अल्पज्ञता का आली? तर आपल्याला अविद्या उपाधी असल्यामुळे आपल्याला अल्पज्ञता आलेली आहे. म्हणून त्या ईश्वराला काय मागच्या जन्मामध्ये, त्याच्या मागच्या जन्मामध्ये 100 जन्माच्या मागं पितामह भीष्माने काय केलं ते सुद्धा भगवंताला आठवायचं आहे का नाही? पण पितामह भीष्मांना तिथपर्यंत आठवलं नाही. याचं कारण काय? त्यांना सर्वज्ञता आहे. सर्वज्ञता शब्दाचा अर्थ आपण मागं पाहिला की आपल्याला फक्त आपल्या अंतःकरणातलं कळतं, बरोबर ना? आपल्या दुसऱ्याच्या अंतःकरणात मनात काय चाललं हे कळत नाही. पण सर्वज्ञता म्हणजे काय? सगळ्यांच्या अंतःकरणातलं ज्याला कळतं त्याला म्हणायचं सर्वज्ञ ऐक नाही. असे सर्वज्ञ कोण आहे? तर ईश्वर सर्वज्ञ आहे, संत सर्वज्ञ आहे आणि ग्रंथ सर्वज्ञ आहे ऐक नाही. यांना जीवाच्या मनात काय आहे हे सगळं त्या ठिकाणी कळत असतं, म्हणून त्याला सर्वज्ञ असं म्हणायचं. तर ते सर्वज्ञ ईश्वराचं असते आणि तो सत्य संकल्प आहे ऐक नाही. आणि सर्वज्ञ असल्यामुळं त्यांनी मागच्या जन्मात काय केले ऐक नाही तेच त्याला भोगायला लावायचं ऐक नाही. असं तो काय करतो? संकल्प करतो की याने केलेलं कर्म याला भोगायला लावायचं. आणि एकदा त्याने संकल्प केला तर तो सत्य संकल्पाचा दाता नारायण, त्याच्या संकल्पातून कोणी सुटल का? त्याच्या संकल्पातून कोणी सुटणार नाही. पितामह भीष्म तरी सुटले का? इच्छा मरणी असून सुद्धा यांनी संकल्प केला, आता याला संपवायचं. संपवलंच का नाही? संपवलं. म्हणजे तो सत्य संकल्पाचा काय आहे? दाता नारायण आहे. आणि तो सत्य संकल्प आहे. सत्य संकल्प म्हणजे एखाद्याला जर वाटलं एखाद्याचं मरण जरी जवळ आलं तो सुद्धा टाळू शकतो, त्याचा संकल्प आहे याच्याकडून हे कार्य आपल्याला करूनच घ्यायचं आहे, त्याच्या संकल्पाने ते कार्य होऊ शकतं की नाही. अशी पण उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील का त्याचं अगदी मरण जवळ आलेलं आहे तरी त्या ईश्वराने काय केलं का त्याच्याकडून जे राहिलेलं कार्य ते करून घेतलं. असं बरं आता इकडं तिकडं उदाहरण देण्यापेक्षा ज्ञानोबरायांचं उदाहरण पहा की ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? सच्चिदानंद बाबांनी. मला सांगा
सच्चिदानंद बाबा तिरडेव चालले की नव्हते, तिरडेव चालले होते. आणि ज्ञानोबराय हे भगवान विष्णूचे अवतार आहे का नाही. आणि ते म्हटले सच्चिदानंद बाबा उठा, बरोबर ना, उठले का नाही ते. मग मला सांगा, ज्ञानोबराय म्हणजे सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे का नाही. मग केलं का नाही, म्हणजे मरताना सुद्धा त्यांना वाचवलं का नाही आणि काम पूर्ण करून घेतलं का नाही. याचा अर्थ ते सत्य संकल्प रूप आहे का नाही. सत्य संकल्प जर त्यांची कृपा आपल्यावर जर झाली आणि हा सगळा ग्रंथ जर समजून घ्यायचा, तर या संकल्पाला कोण टाळू शकेल. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, त्याच्या जर मनात आलं तर हे सगळं करू शकतो की नाही. फक्त एकच गोष्ट करावं लागेल, विश्वास ठेवा. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता आहे का नाही. मग जर त्याच्यावर विश्वास ठेवला तर तो काय पूर्ण करणार नाही. करील तो काय नो हे महाराज काय करणार नाही. परिपाही बीज शुद्ध आहे. बीज जर शुद्ध नसेल तर मग काय करणार आहे तो तरी आपल्याला, तो काहीच करू शकत नाही, असं लक्षात ठेवायचं. म्हणून तो सत्य संकल्पाचा दाता नारायण असल्यामुळं त्याची आपल्यावरती काय झाली पाहिजे, कृपा झाली पाहिजे. त्या सगळ्यांसाठी बेस्ट म्हणजे शरणागती करणं, हे लक्षात घेणं. आणि तो सत्य संकल्प आहे म्हणून लहान मुलांनी चोरून खाल्ली असता आईच्याप्रमाणे मुलाच्या हातात डाग देऊन म्हणजे त्याच दुःख देऊन त्याचे पालन करते. ऐक नाही, आता लहान मुलाने काही चोरून खाल्लं, चोरून खाणं हे चांगले संस्कार आहे का, वाईट संस्कार आहे. म्हणून ते वाईट संस्कार लागू नये म्हणून आईला काही आनंद होतो का मुलाच्या हातावर डाग देणं. तिच्या हृदयामध्ये तळतळ निर्माण होत नसेल का, तिच्या मनामध्ये वाईट निर्माण होत नसेल का. पण तरी पण म्हणते जरी असलं तरी पण आता याला शिक्षा दिली पाहिजे, आहे का नाही. आपण परिक्रमा करताना अहिल्याबाई होळकर, आहे का नाही, कोणतं ते ठिकाणी नर्मदा तीरावरती, तर त्यांनी त्यांच्या मुलाला, आहे का नाही, हत्तीच्या पायाखाली दिलं. असं काही प्रसंग आहे ना, ते वाईट वागले म्हणून. पण मला सांगा त्याच्याशिवाय काही पर्याय तरी होता का. काहीच पर्याय नव्हता. म्हणजे हत्तीच्या पायाखाली देऊन टाकलं, याचा अर्थ संस्कार हे झालेच पाहिजे. संस्कारानेच मनुष्य घडत असं लक्षात घ्या. संस्कार रहित मनुष्य कधी घडत नाही, असं लक्षात घ्या. म्हणून ज्याप्रमाणे त्या मुलाच्या हातात डाग देऊन म्हणजे त्याच दुःख देऊन त्याचे पालन करते, त्याप्रमाणे पूर्वकर्माप्रमाणे जीवास सुखदुःख देण्याची व्यवस्था करून ईश्वर जीवाचे पालन करतो. अगदी त्याचप्रमाणे आई जसं मुलाच्या हातावर डाग देऊन त्याला पालन करते का नाही, तसं पूर्वजन्मातील कर्माप्रमाणे हा ईश्वर काय करतो, जीवास सुखदुःख देण्याची व्यवस्था करून, सुखदुःख देण्याची व्यवस्था करून म्हणजेच काय करून, आपल्याला आपण म्हणतो अहो आमच्या जीवनामध्ये काय हे कुटुंबातले लोक आले असेल, हो हे लोक अशा आमच्याबरोबर का वागतात सगळं, तर याचं कारण आहे ते आपलंच आहे का नाही. तर ते दुसऱ्याचं म्हणून जमन का. त्याने साखर खाली आणि मला डायबिटीज झाली, असं होईल का कधी. असं कधीच होत नाही, आहे का नाही. मग तो ईश्वर काय, त्याला सगळं माहिती आहे. यांची सांगड कुठं बसवायची, यांचा ग्रुप कुठं तयार करायचा, कधी जन्माला घालायचा, कसं त्यांना भोग द्यायचा. मग ते आपण म्हणतो अहो एवढं आपण चांगलं वागतो तरी हे लोक आपल्याशी असे वाईट वागतात. याचं कारण असं आहे का तुम्ही आता जरी किती चांगले वागले, काही जरी केलं तर या जन्माचं आहे का, तर हे मागच्या जन्माचं आहे. ते तुम्हाला त्रास देणार म्हणजे देणारच, तुम्हाला वैतागवाडी करणार, तुम्हाला प्रतिबंध करणार, तुम्हाला करूच देणार नाही, आहे का नाही. मग नाही जरी करून दिलं तर आपण करायचं थांबायचं का नाही, आपण आपलं करत राहायचं. ईश्वराने ते सगळं तयार केलेलं आहे. आणि त्याच्यात ईश्वर काय करतो, जसं कुंभार, आहे का नाही, वरून मडक्याला मारताना दिसतो पण आतला हात दिसत नाही आपल्याला, आतमध्ये हात आहे का नाही. तसं हा ईश्वर हे पूर्वजन्मात केलेल्या कर्माप्रमाणे आपल्याला शिक्षा सगळ्या गोष्टी देतो, पण आतमध्ये त्याचा कृपेचा हात पण असतो. फक्त त्याची शरणागती केली पाहिजे, बरोबर आहे की नाही. तसं त्याप्रमाणे पूर्वकर्माप्रमाणे जेव्हा सुखदुःख देण्याची व्यवस्था करून ईश्वर जीवाचे पालन करतो, त्यात उपासकाच्या उपासना बलाने ईश्वरास असा संकल्प उत्पन्न होतो की रामकृष्णाजी नावाची श्यामसुंदर मूर्ती सर्वास प्रतीत व्हावी. त्याच्यामध्ये काय होतं की जसं तुकोबरा म्हणता का नाही, संसाराच्या तापे तापलं मी देवा करीत आहे हा सेवा कुटुंबाची मनोमनी तुझी आठविले पायी येई होतो बाजे आई पांडुरंगे, ऐक नाही. आता बस या सगळ्यांचं पालन पोषण करता करता मेलो बा, ऐक नाही. आता मला आहे ना असं वाटतं देवा तुझी शरणागती करावी, तुला मला त्या ठिकाणी पाहावं, अशा मनात उपासना भावना तयार होतात. मग ते त्या मार्गालाच लागायतात. जेव्हा त्या मार्गाला लागतात, ऐक नाही, आणि मार्गाला लागतात मग ती उपासना किंवा त्याने केलेलं जे तप आहे ते ईश्वराला कळतं ना. आणि मग ईश्वर काय करतो की आता यांनी भरपूर तप केलेलं आहे, यांनी भरपूर उपासना केलेली आहे, तर यांच्या भेटीकरता आपल्याला जावं लागेल. मग काय होतं की नामरूप घेशी आपल्या सोयीचे, ऐक नाही,
आणि काहीतरी पुढचे चरण आहे की मग ज्याची जशी इच्छा असेल त्या भावासारखा तो भगवंत काय होतो प्रगट होतो. जसे शबरीनं काय केले होते, राम तर जन्माला पण नव्हते आले, तर शबरीनं त्याचे चरण अंतःकरणात धारण केले का नाही, आणि जसे धारण केले तसेच रामाला चरण घेऊन यावं लागले ना. तसं उपासकांनी कशी उपासना केली, त्या उपासनेचं बल सामर्थ्य कसं आहे माहीत का नाही. जर त्या ठिकाणी आसुर एखादे फार भयंकर त्रास देणारे असेल ऐक नाही, तर त्या आसुराच्या निपता करता आणि त्या उपासना करणाऱ्याच्या भक्ता करता त्या देवाला रूप सुद्धा कसं धरावं लागतं, तशाच पद्धतीचं रूप धरावं लागतो. आता समजा रावण बघा, कुंभकर्ण बघा, हे भयंकर होते का नव्हते, मग रामाला कसा अवतार घ्यावा लागेल, तसंच अवतार घ्यावा लागेल ना, तसंच अवतार घ्यावा लागेल. आणि आता हल्लीचे रावण आता सगळीकडे तयार झालेत का नाही, मग ह्या रावणाचा निपात का. आता हे रावण म्हणजे काय बरं, यांना नुसती एक फुंकर घातली तर हे कितीतरी कोस उडून जातील. आता यांना मला सांगा, यांच्यासाठी काय अवतार घ्यायची गरज आहे का. आपणच पुष्कळ हो ना त्या ठिकाणी, आपणच पुष्कळ झाले त्या ठिकाणी, भरपूर जाऊ शकतो. फक्त आपल्यामध्ये तो भाव, तसं ज्ञान, तेवढं सामर्थ्य तयार झालं पाहिजे. तो आपल्यामध्ये ते सामर्थ्य तयार करू शकतो की नाही, करू शकतो आहे की नाही. आणि त्या काळामध्ये कसं की भयंकर आसुर होते. कारण का बरं, हे काय करायचे, हे तप करायचे, देवाला प्रसन्न करून घ्यायचे आणि वर मिळवायची. एकदा वर मिळाला का त्या भक्ताने किती जीव काढला तर त्या भक्ताचं सामर्थ्य त्यांच्या पुढं कमी पडायचं. मग शेवटी भगवंताला अवतार घ्यायला लागायचा ना. मग त्या उपासकाच्या उपासबलाच्या सामर्थ्यावरती भगवंत काय करायचा, अवतार घ्यायचा. म्हणजे त्याच्यामध्ये काय यायचं, त्या उपासकाचं पुण्य निर्माण व्हायचं आणि त्या पुण्याच्या जोरावर भगवंत काय करायचे, अवतार घ्यायचे. तर बघा पुढे त्याची संगती लावा पण वाटलं तर कशी लावायची ते. उपासकाच्या उपासबलाने ईश्वरास असा संकल्प उत्पन्न होतो की रामकृष्णादी नावाची श्यामसुंदर मूर्ती सर्वांस प्रतीत व्हावी, अनुभवाला यावी. प्रतीती शब्दाचा अर्थ अनुभव घ्यायचा, बरोबर का. प्रतीती शब्दाचा अर्थ दिसणे असं नाही, अनुभव घ्यायचा. राम म्हणजे काय, राम म्हणजे आचरण, आणि कृष्ण म्हणजे काय, बोध, ज्ञान आहे का नाही. अशा पद्धतीचा विचार याच्यामध्ये आलेला आहे. मग रामकृष्णादी नावाची श्यामसुंदर अशा पद्धतीची मूर्ती प्रतीत व्हावी आणि ती डोळ्यासमोर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, ऐक ना. तुळशी हार गळा काशी पितांबर अशी प्रतीतीला यावी, ऐक ना. तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख, अशा पद्धतीची ती प्रतीतीला यावी. आणि तिला पाहून समाधान होतं की नाही. आपल्या दादा कीर्तनामध्ये नेहमी त्या भगवंताचं ऐक नाही संपूर्ण अवलोकन करून सांगत असतात. दर्शन त्या ठिकाणी होतं की नाही. डोळे झाकून होतं का डोळे उघडून होतं आपल्याला दर्शन. नेहमी आपण कीर्तन ऐकतो, डोळे झाकूनच घेतो ना प्रत्येक साधक तिथे कीर्तनामध्ये बसताना. आणि मग त्याच्या नखापासून दगडी केसापर्यंत सगळं अवलोकन केलं जातं, सगळं एक 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 अवयव वर्णन केला जातो. आणि मग ती प्रतीत होते की नाही आपल्याला, अशा पद्धतीची प्रतीत व्हावी, ऐक नाही. आणि हेच खरं दर्शन आहे, ऐक नाही. आता हे समोरचं दर्शन किती काळ टिकणार आहे, पण डोळे झाकून हृदयामध्ये साठलेली मूर्ती तिचं खरं दर्शन आहे का नाही, तेच खरं दर्शन आहे त्या ठिकाणी. म्हणून रामकृष्णादी नावाची श्यामसुंदर मूर्ती सर्वच प्रतीत व्हावी अशा संकल्पाने विशेष नामरूप रहित ईश्वराच्या ठिकाणी बघा, अशा संकल्पाने. आता हा भक्तांनी केलेला संकल्प आहे, ऐक नाही. देवा तू आम्हाला दर्शन दे, तुझा अवतार येऊ दे, असा जेव्हा होतो की नाही संकल्प, याच्यामध्ये भक्तांचा पण संकल्प आहे बरं का. म्हणजे भक्ताची सुद्धा इच्छा आहे का नाही. म्हणजे केवळ ईश्वराची इच्छा आहे नाही, भक्ताची पण त्याच्यामध्ये इच्छा आहे. आणि त्या दोघांच्या इच्छेनेच हा संकल्प तयार होत असावा असं म्हणायला काही हरकत नाही. अशा संकल्पाने विशेष नाम रूपरहित. आता त्याला कोणतं नाम आहे का, रूप आहे का, कोणतंही नाम नाही, कोणतंही रूप नाही, असा रहित असणारा ईश्वराच्या ठिकाणी रामकृष्णादी नावाची पितांबरधारी श्यामसुंदर अशा आकाराची मूर्ती केवळ संकल्पनाने केलं ना, संकल्पाने करायची आहे की नाही, उत्पन्न होते. म्हणून पितांबरधारी ऐक ना, पिवळा पितांबर कैसा आपण नेहमी म्हणतो ती आरती, किंवा नामदेव महाराजांचा अभंग आहे. अजून श्यामसुंदर, श्याम म्हणजे सावळ्या रंगाचा मेघाप्रमाणे अशी असणारी सुंदर अशा प्रकारची मूर्ती. तिनं जरी नुसतं आपल्याकडं पाहिलं, ते ग्रंथकार आपण सुरुवातीला पाहिले की मधुसूदन सरस्वती आहे का नाही, वेदांताचे इतके श्रेष्ठ ग्रंथकार होऊन गेले. तर ते सुद्धा एकदा वृंदावनमध्ये गेले आणि त्या श्यामसुंदराची मूर्ती पाहिली, तर तिथं सुद्धा ते वेडे झाले, ऐक नाही. म्हणजे त्या अशा पद्धतीची होती काय, ती श्यामसुंदर मूर्ती. अशा आकाराची मूर्ती केवळ संकल्पाने उत्पन्न होते. म्हणून ती शरीरे
पूर्वकर्माधीन नाहीत म्हणून त्यांची शरीर म्हणजे रामकृष्णाधिकाची शरीर पूर्वकर्माधीन आहे का? का उपासकाचं उपासनेचं बल आहे त्याच्यामध्ये, उपासकाच्या उपासनेच्या बलाने अशा पद्धतीनं काय होते ती रामकृष्णाची मूर्ती तयार होत असते. म्हणून पूर्वकर्माधीन रामकृष्णाची मूर्ती मात्र नाही. आता मध्यस्थ त्यावरती परत एक शंका करतो, ती शंका पाहता. थोडं जरा घाईघाईनं होतं का? जरा घाईघाईनं होतं का? जरा नाही ना काही मग सवय लागली ना, सवय लागली मग काय वाटणार नाही. नवीन माणसाला मात्र घाईघाईनं होतं असं वाटतं ते. नाही चांगली. बरं ठीक आहे. मध्यस्थ अहो त्या रामकृष्णाधिकाची शरीरे कर्माधीन नाहीत असे म्हणणे बरोबर नाही. आता मध्यस्थ म्हणजे हा मध्यस्थ याचं नाव काय आहे? कोणतं मत मानतो हा? हा पुराणमतवादी आहे का नाही, हे लक्षात घ्या. म्हणून तो काय म्हणतो की रामकृष्णाधिकाची शरीरे कर्माधीन नाही, तुम्ही कर्माच्या अधीन नाही असे कसे म्हणता बरं? असं म्हणणं मात्र योग्य नाही. कसं बरं? त्याचं म्हणणं काय म्हणणं आहे ते लक्षात घ्या. कारण त्यांच्या शरीरापासून साधू पुरुषांना सुख आणि राक्षसाधिकांना दुःख होते हे प्रसिद्ध आहे. कारण त्यांचं जेव्हा शरीर बघा, आता कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा चळका अपसुटला. दुष्ट म्हणजे कोण? तिथं असुर होते की नाही, आपलं कंस वगैरे होते की नाही, ते कंस वगैरे होते, तर त्यांना दुःख झालं की नाही? होता कृष्णाचा अवतार होता, त्यांना दुःख झालं. आणि गोकुळातल्या लोकांना आनंद करते घरोघर ऐक ना, गुढिया तोरणी उभारलं, सगळ्या पद्धतीनं आनंद जयघोष ऐक नाही, अशा पद्धतीने होऊ लागले की नाही. म्हणजे गोपाळांना, वृंदावनवासी लोकांना, भक्तांना आनंद झाला आणि दुष्टांना चळकाप सुटला. म्हणजे साधू पुरुषांना सुख झालं आणि दुष्ट पुरुषांना दुःख झालं की नाही. त्यांच्या शरीरापासून साधू पुरुषांना सुख आणि राक्षसाधिकांना दुःख होते हे प्रसिद्ध आहे. आणि जो ज्याच्या सुखदुःखाचा हेतू तो त्यांच्या पुण्य पापाने रचित असतो. म्हणजे ज्यांच्या सुखदुःखाचा विषय म्हणजे ज्याने त्या ठिकाणी याचा अर्थ कसा घ्यायला पाहिजे, आता एक मिनिट. जो ज्यांच्या सुखदुःखाचा हेतू तो त्यांच्या पुण्य पापाने रचित आहे. जर एखाद्याने समजा पुण्य केलं असेल तर त्याला काय मिळेल? पुण्य केलं असेल तर त्याला सुख होईल आणि ज्याने पाप केलं असेल तर त्याला दुःख होईल. आता वृंदावनामध्ये गोकुळामध्ये ज्या भक्तांनी पुण्य केलं तर त्यांना कृष्णाचा अवतार झाला, तेव्हा त्यांना सुख झालं ना, ऐक नाही. आणि ज्यांनी पाप केलं, लोकांना त्रास दिला, त्या आसुरांना त्या ठिकाणी दुःख होईल ना. अशा पद्धतीनं तो त्यांच्या सुखदुःखाचा हेतू पापपुण्याने रचित असतो असा वेदांताचा सिद्धांत आहे. आणि हा सिद्धांत याला खोडू शकता का कोणी? म्हणजे हे मध्यस्थाचं मत बरोबर आहे का नाही? मध्यस्थाचं मत बरोबर आहे, फक्त संगतवार नाही असा गोळ होतो, मग बाकी काही नाही. असा वेदांताचा सिद्धांत आहे. त्यावरून रामकृष्णाधिकांच्या शरीरास त्यांचे स्वतःचे कर्म कारण नसले तरीही साधू व असाधू पुरुषांचे कर्म त्यांच्या शरीरास कारण आहे. मग रामकृष्णाधिकांच्या शरीरास त्यांचे स्वतःचे पाप पुण्य अशा पद्धतीचं कर्म कारण आहे का? कारण नाही. मग कोणचं कर्म कारण आहे? तर साधूचं आणि असाधूचं, साधूचं पुण्य आणि असाधूचं पाप, हे पाप पुण्य त्यांच्या शरीरास कारण आहे. असे असता अवतार शरीरे पुण्य पापाधीन नाहीत असे म्हणणे योग्य नाही. मग आमचं म्हणणं काय की जरी ते शरीर अवताराचं असतं, अवताराचं जरी शरीर असलं तरी ते पुण्य पापाधीन नाही असं म्हणता येईल का? असं मात्र म्हणता येणार नाही. त्यांचं शरीर सुद्धा पुण्य पापाधीन आहे आणि याचं म्हणणं योग्यच आहे. काय? साधू पुरुषाचं पुण्य आणि असाधू पुरुषाचं पाप, या म्हणजे भगवंताचं स्वतःचं पापपुण्य नाही आहे. मग कोणाचं पापपुण्य? आपलं आहे का नाही, आपलंच त्याच्यामध्ये पापपुण्य आहे आणि आपल्या पापपुण्याने ते निर्माण झालेलं आहे असं लक्षात घ्यायचं. आता यावर हा मुद्दा लक्षात आला ना सगळ्यांच्या? सोपंच मुद्दा याच्यामध्ये. आता याच्यात काही जास्त प्रक्रिया नाही, काही जास्त विस्तार नाही. शिष्य काय म्हणतो पहा, असे असले तरी जीवांच्या आणि रामकृष्णाधिकांच्या शरीरात फरक असा आहे की, आता बघा तुम्ही म्हणले अवतारी शरीर असलं पापपुण्य आधी नाही असं मात्र म्हणता येणार नाही. पण तरी त्यांच्या शरीरामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये फरक आहे.
बरोबर ना? म्हणजे तुम्ही त्यांच्या शरीराला डायरेक्ट पापपुण्याधीन असं म्हणू शकता का? त्यांचे त्या त्यांच्या रामकृष्णाच्या शरीरामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये फरक काय, तो फरक पण आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. असे असले तरी जीवांच्या आणि रामकृष्णादिकांच्या शरीरात फरक असा आहे की पूर्व शरीरात केलेल्या शुभाशुभ कर्माची फळे म्हणजे सुखदुःखे जीवांना उत्तर शरीरात भोगावे लागतात. तर ते काय म्हणतात की जीवांचं वर्णन करून सांगतात की पूर्व शरीरामध्ये म्हणजे मागच्या शरीरामध्ये काय केलं. आता आखाड लागला नाही का, आखाड लागतो, नंतर श्रावणामध्ये कपाळाला गंध वगैरे आहे की नाही, आणि त्याच्या आधी कोंबड्यानं मोठे बकऱ्यानं मोठे संकट येतात भयंकर, काळ जशी सगळीकडे माजलेत की काय. आता हे कसे खेकडे बिकडे बेडकं वगैरे निघतात, असे हे कुडून कुडून निघत असतात आहे का नाही, आणि सारी सारी दुकानं आता भयंकर ती परिस्थिती असते आहे का नाही, हे सगळे निर्माण होतात आहे का नाही. मग आता मला सांगा, तुम्ही ह्या जन्मात असं जर केलं तर पूर्वजन्मामध्ये तुम्हाला फेडावं लागेल का नाही. मांस खाता हवस करी जोडून वैरी ठेवेला, तो कोबरा म्हणते का नाही. आता तुम्हाला हवस करा वाटते, जोडून ठेवतो ना वैरी, त्याचा विचार येतो का. पण तो जोडलेला वैरी आहे का नाही, तो तुम्हाला एक दिवस तुमचं केलेलं कर्म तुम्हाला भोगायला लावेल का नाही, भोगायला लावेल. मग पूर्व शरीरामध्ये केलेलं कर्म मागच्या शरीरामध्ये केलेलं कर्म पुढच्या शरीरामध्ये भोगावं लागेल का नाही, भोगावंच लागत आहे का नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला मनुष्य देहच म्हणजे मागच्या जन्मात आपण असं वाईट कृत्य केलं, मग पुढच्या जन्मात काय व्हावं लागेल आपल्याला, मनुष्य व्हावं लागेल का ज्याला का आपलं तेच व्हावं लागेल, आपलं तेच व्हायला लागतं. तेच व्हावं लागेल. हा नियमच आहे, याच्यात चुकवता येईल का कोणती गोष्ट आपल्याला. आकाशात कोणती वस्तू वर फेका ती वर राहते का खाली येतेच, खाली येणारच आहे. जी फेकाल तीच येईल का दुसरी येईल खाली, दुसरी मात्र येत नाही. पूर्व शरीरात केलेल्या शुभाशुभ कर्माची फळे सुखदुःखे अर्थात जीवांना उत्तर शरीरात म्हणजे नंतरच्या शरीरामध्ये भोगावे लागतात. म्हणून शरीर अभिमानाच्या पूर्व शरीराच्या पुण्य पापाधीन उत्तरे शरीर आहेत. म्हणून काय म्हणलं, शरीराभिमानाच्या ऐक नाही, त्याचा अभिमान धरला का नाही, शरीराचा अभिमान, मी माझं माझं ऐक नाही, मम आद्यास अमाद्यास हा आहे का नाही, अममतेची लवड सवडी मातेनं पावती बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी डवळती ठिली. ही जन्म मरणाची दुथडी नदी वाहते का नाही, आणि डवळतच वाहते का नाही, याच्यामध्ये काय स्वच्छपणा आहे का, नाही, अजिबात नाही. आणि ही डवळती ठेली म्हणून मला प्राप्त होत नाही, म्हणजे माझ्या स्वरूपाशी ती एकरूप होत नाही. का बरं होत नाही, त्याचं कारण इथं लक्षात घ्यायचं. म्हणून शरीर अभिमानाच्या पूर्व शरीराच्या पुण्य पापाधीन उत्तरे शरीर असतात. मागच्या शरीरामध्ये जे केलं त्याचाच परिणाम पुढच्या शरीरावरती होत असतो, असा काय असतो, नियम असतो. म्हणून पुण्य पापाधीन उत्तरे शरीर आहेत. त्याप्रमाणे रामकृष्णांची शरीरे साधू व असाधू पुरुषांच्या पुण्य पापाधीन असून त्यांना सुखदुःखास कारण आहे. ऐक नाही, आता हे सुखदुःख आता भगवंताचं पुण्य पापाधीन शरीर आहे मान्य, पण भगवंताचं पापपुण्य आहे का, तर भगवंताचं पापपुण्य नाही, साधू असाधूचं त्याच्यामध्ये पापपुण्य आहे. मग ते पापपुण्य त्याच्यापासून होणारे सुखदुःख ती देवाला वाहतात का दुसऱ्याला वाहतात, दुसऱ्याला होतात. दुसऱ्याला होतात. आहे का नाही. आता आपण केलेलं कर्म आहे, आपण ज्याने केलेलं कर्म केलं त्यालाच होणार ना. हा, आपण केलेलं कर्म आहे आपल्याला भोगावं लागतात का नाही, आपल्याला त्याचा त्रास होतो का नाही. तसं ते देव पण त्या ठिकाणी पापपुण्याधीन शरीर तयार होतं, पण ते पापपुण्याने शरीर तयार झालं तर त्याची सुखदुःख त्याला व्हायला पाहिजे ना. जर त्याचं पापपुण्य असेल तर त्याला होतं का, त्याला होत नाही. होतं कोणाला, आपल्याला होतं, बरोबर आहे की नाही, आपल्याला होतं. मग ते पापपुण्य त्याचे म्हणण्यापेक्षा ते आपलीच पापपुण्य आहे, आणि आपल्याला जे दुःख होतं ते आपलीच पापपुण्य आहे की नाही, असं लक्षात घ्यायचं. त्याप्रमाणे रामकृष्णाची शरीरे साधू व असाधू पुरुषांच्या पुण्यपापाधीन असून त्यांना सुखदुःखास कारण आहे. तरीही पण आता एक लक्षात घ्या, रामकृष्णादिकांना नटवेशधारीप्रमाणे आपल्या स्वतःच्या शरीराकडून सुखाचा अथवा दुःखाचा भोग होत नाही. मग आता त्या ठिकाणी ते बघा, आता रामकृष्णाचं शरीर जेव्हा ते तयार होत असतं आणि ते लीला करण्याकरता येतात की नाही, त्यांच्या लीला असतात की नाही. जसं नाटकामध्ये आपण पाहतो, नाटक म्हणा तुम्ही तमाशा चित्रपट हे पाहता का नाही,
त्याच्यामध्ये पहा बरं, त्या अलका कुबलचा चित्रपट पूर्वी फार फेमस असायचा, आठवणीत राहण्याचा चित्रपट असायचा. आणि ती सासू जरा काष्ट चांडाळी नसल्यासारखीच असायची आणि ती फार त्रास द्यायची आहे का नाही. आणि अलका कुबल रडायची. आणि हा प्रसंग कुठं, त्या बाया शेतामध्ये खुरपताना आणि एकमेकाला सांगायचे आहे का नाही. पिक्चर कालच रात्री संपून गेलेला असतो. आणि अलका कुबलने ते हसली पण, रडली पण, आणि आपले वेतन घेऊन ती निघून आपल्या घरी गेली पण असते आहे का नाही. ती बिचारी आपल्या घरामध्ये सुखी असते. आणि हा चित्रपट पाहायचा आहे का नाही. आणि ते खुरपता एकमेकीला हा प्रसंग सांगायचा आणि डोळ्यातून गळगळ गळगळ पाणी. आणि दुपारची जेवणाला सुट्टी झाली काय म्हणली, का हो तुम्ही जेवत नाही, मला फार वाईट वाटलं आहे का नाही. आता हे आपल्याला वाईट वाटतं, ती बिचारी पैसे घेऊन सुखाने जगते, तिला काही घेणं देणं नसतं आहे का नाही. तसं हा आनंद असतो किंवा हे सुखदुःख असतात, हे कशाचे असतात, आपल्या नटवेश कृतीचे असतात आहे का नाही. आणि नटवेश असतो ना, त्याच्यामध्ये नटाने घेतलेला फक्त एक वेश असतो. आता समजा आपण चौथ्या तरंगामध्ये पाहिलं की त्या 2 स्त्रिया असतात आहे का नाही. स्त्रिया नसतात, मुळात पुरुषच असतात आणि एक राजा असतो आहे का नाही. मग ते काय करतात, एक स्त्री म्हणते हे राजवैभव माझं आहे, हा राजा माझा पती आहे का नाही, असं ते समजते. आणि एक काय म्हणते, मी राणी नाही, हा राजा नाही, आणि हे सगळं काय आहे, नाटक आहे. आणि हा नटवेश कृतीचा सगळा काय आहे, आनंद आहे. आणि आनंद खरा कशाचा आहे, हा नाटकाचा आहे का माझ्याच आत्म्याचा आनंद आहे, माझ्याच आत्म्याचा आनंद आहे. तिला भ्रांती नसते आणि एकीला भ्रांती असते. तसं ह्या ईश्वराला भ्रांती आहे का, मी राम झालो, मी कृष्ण झालो, मी अनेक अवतार घेतले, अवतारामध्ये हे केलं ते केलं, असं तो म्हणतो का कधी. त्यांना म्हणायला तरी वाटतं का, असं म्हणायला सुद्धा वाटत नाही. मग हे सगळं का करतात, आपल्यावरती उपकार करण्याकरता अशा पद्धतीने अवतार घेत असतात, हे त्यातलं तात्पर्य आहे. तरीही पण रामकृष्णादिकांना नटवेशधारीप्रमाणे आपल्या स्वतःच्या शरीराकरून सुखाचा अथवा दुःखाचा भोग होत नाही. म्हणून रामकृष्णांची शरीरे आपल्या स्वतःच्या पुण्यपापादी नाही हे म्हणणे योग्य आहे. म्हणणे आपल्या स्वतःच्या पुण्यपापादी नाही, पुण्यपापाने जरी शरीरयुक्त असलं पण स्वतःच्या पुण्यपापादी युक्त नाही, असं लक्षात घ्या. तशीच रामकृष्णादिकांची शरीरे पंच महाभूतांचा परिणाम नसून चैतन्य आश्रित मायेचा साक्षात परिणाम आहे. आता ही रामकृष्णाची शरीर आहे की नाही, ही पंचमहाभूताचा परिणाम नाही. पंचमहाभूताचं शरीर म्हणजे काय, म्हणजे तो गर्भ राहतो आहे की नाही. आता याची व्यवस्था आपण कुठं 3ऱ्या अध्यायात पाहिली होती ज्ञानेश्वरीच्या. म्हणजे आता तो राहतो कुठं, जीव म्हणजे आकाशात राहतो. आणि मग तो खाली कधी येतो, आता पावसाळा चालू आहे का नाही, मग ह्या पावसाच्या धारा, ह्या धारेच्या माध्यमातून कुठे येतो, जमिनीवरती येतो. कोणतं उपनिषद मला आता आठवत नाही ते. मग जमिनीवरती येतो. आणि जमिनीवर आल्याच्या नंतर मग ते पाणी कुठं जातं, पिकाला जातं ऐक नाही. गवतात जाईल, ज्वारीत जाईल, बाजरीत जाईल, गव्हात जाईल ऐक नाही, अशा पिकांमध्ये जातं. आणि मग ते पिकं खातो का नाही, आपण पिकं खातो, माणूस पिकं खातो का नाही, पिकं माणूस खातो. आणि समजा हरण पण पीक खातं का नाही, गवत वगैरे खातं का नाही, गवत पण हरण खातं ऐक नाही. आणि हरणाला कोण खातो, वाघ खातो, बरोबर आहे का नाही. हे बघा ना, आता याच्यातून त्याच्यात कसं कसं पुढे जात असतं. मग त्या समजा वाघाने खाल्लं तर वाघामध्ये ते बीज तयार होतं का नाही, आणि ते वाघिणीमध्ये जातं का नाही, आणि मग तो गर्भ तयार होतो का नाही, अशा पद्धतीने मग त्याचा जन्म होतो का नाही, म्हणजे तो जीव आहे का नाही. स्त्री पुरुषाचं सुद्धा तसंच आहे का नाही, अशा पद्धतीनं म्हणजे तो अशा पद्धतीनं जीव काय होता असतो, तयार होता असतो. पण मग ते तयार होत असताना म्हणजे आईच्या पोटामध्ये 9 महिने राहावं लागत ऐक नाही. मग त्याला त्याची तपासणी वगैरे सगळ्या काही गोष्टी होऊन मग तो लहानपण, बालपण, तारुणपण, वार्धक्य असं त्याचं होत असतं का नाही, असं त्याचं होतं. आणि शेवटी त्याला काय करावं लागतं, स्मशानामध्ये घेऊन जावं लागतं आहे का नाही, त्याची विल्हेवाट लावायला ओलीवाट लावायला जावं लागतं. तसं रामकृष्णाधिकाचं आहे का असं, रामकृष्णांचं असं आहे का, कुठं पाहिलं का तुम्ही. ओले काय होतं बरं, नाथबाबांचं बघा बरं, तुकोबरायांचं बघा बरं. आपल्याला असं वाटतं हे संत, पण ते म्हणतात संत नव्हती माणसा त्यासारखे. तुकोबरायांनी आपली मांडी चिरली होती म्हणे एका प्रसंगात कुठेतरी, त्या मांडीमध्ये काहीच नव्हतं. भगवंतांनी जेव्हा मुख उघडलं का नाही, मैया पुढं मुख उघडलं, तेव्हा आतमध्ये काय दिसला, घसा वगैरे, आतली टाळू वगैरे काय दिसलं का, सगळं ब्रह्मांड दिसलं का नाही. तुकोबरायांची मांडी का आपली काहीच नव्हतं आतमध्ये, फक्त दिसायपुरतं होतं. नाथबाबा जेव्हा गोदावरीमध्ये गेले तेव्हा काय दिसलं तुम्हाला, नाथबाबा कुठे गेले, कुठे विलीन झाले, कुठेतरी सापडायला पाहिजे ना, काहीच सापडले नाथ महाराज ऐक नाही. मग याचा अर्थ हे शरीर पंचमहाभूताचं होतं का मायाकारी होतं,
का मायाचा साक्षात परिणाम होता? मायेचा साक्षात परिणाम. आरशामध्ये पाहतो की नाही आपण, आपलं प्रतिबिंब दिसतं का नाही, आहे का नाही? हा, मग आता आरसा फोडून बघा बरं, काढा बरं त्याच्यातून आपलं प्रतिबिंब. का फक्त ते दिसायपुरतं असतं? मग मायाकार्य दिवसापूर्वी शब्दाचा अर्थ कळाला का नाही? आरशात पडलेलं प्रतिबिंब आहे का तिथं? हा मोबाईल फोडा बरं, याच्यात तुमचे चित्र दिसेल का आता? आहे का? मग हे फक्त दिसतात आपल्याला. तसं तो ईश्वराचा फक्त अवतार असतो. ते फक्त एक सोंग असतं. काय अभंग आठवतं का तुम्हाला? ते सोंग धारण केलेलं असतं, असं लक्षात घ्यायचं आपण. रामकृष्णादिकाची शरीरे पंचभूताचा परिणाम नसून चैतन्य आश्रित मायेचा साक्षात परिणाम असतो. म्हणून ईश्वर म्हणा किंवा संत म्हणा, बघा तुकोबराय जे आहे का नाही, तुकोबराय तो काय अभंग आहे? तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी. बघा, आणि तुकोबरायने आपलं शरीर कुठे घेऊन गेले बरं हे? तर हे आपलं शरीर वैकुंठाला घेऊन गेले. आतापर्यंत किती झाले बरं थोर थोर, त्याने सुद्धा शरीर आपलं वैकुंठाला नेलं का? नाही नेलं, ऐका नाही. तर हे तुकोबरांना का नेता आलं? असं हे पंचमहाभूताचे शरीर नेता आलं असतं कोणाला? नेता नसतं आलं. पण तुकोबराने ज्या अर्थी हे शरीर नेलं, त्या अर्थी शरीर ते पंचमहाभूताचं होतं का मायाकार्य होतं? मायाकार्य मायाकारी. शरीर होतं. नाथबाबांचं शरीर कसं होतं? मायाकार्य शरीर होतं, ऐक नाही. मग हे मायाकार्य शरीर असतात, ऐक नाही. मग हे मायाकार्य शरीर म्हणजे ईश्वरासारखंच यांचं कार्य असतं. ईश्वर जे कार्य करतो ना, संत अगदी त्याप्रमाणे कार्य करतात. पण आपल्याला दिसतं ना, ते आपल्यासारखंच दिसतात. पण ज्याला नजर असते ना, त्याला मात्र हे मायाकार्य शरीर आहे अशाच पद्धतीनं दिसत असतं. म्हणून रामकृष्णादिकांची शरीरे पंचमहाभूताचा परिणाम नसून मग काय आहे? चैतन्य आश्रित मायेचा साक्षात परिणाम आहे. आणि आपलं शरीर आहे हे मायेचा साक्षात परिणाम आहे का पंचमहाभूताचं शरीर आहे आपलं? पंचमहाभूत. पंचमहाभूताचं शरीर आहे, असं लक्षात घ्या. म्हणून आपल्याला कोणतीच गोष्ट सहन होत नाही, आणि त्याला सगळं सहन होतं का नाही? त्याला सगळं सहन होतं, ऐक नाही. बरे झाले देवा निघाले दिवाळे, म्हणून त्याला सहन होतं ना, आणि आपल्याला मात्र सहन होत नाही, असं लक्षात घ्या. जसा नाटकात एखादा दरिद्री मनुष्य संकल्प मात्राने एका क्षणात राजा झाल्यासारखा दिसतो, पण तो खरोखर राजा नसतो. एखादा नाटकामध्ये ऐक नाही आणि गरीब असतो, त्याला जर म्हटलं अहो नाटक आहे, नाटकामध्ये तुम्हाला अभिनय चांगला करता येतो, करता का नाटकाचं? हो करतो ना नाटक. काय करायचं? राजाचं पात्र करायचं. वा वा माझं भाग्य आहे. आणि त्याच्यामध्ये त्याला राजा केलं, ऐक नाही, तर तो काय राजा होतो का? तो राजा वगैरे नसतो ना, आहे का नाही? तसं ईश्वराने हे सगळे अवतार वगैरे धारण केले, तर हा अवतार म्हणजेच ईश्वर आहे का? हे सगळं कसं आहे? नाटकाप्रमाणे आहे. तुकोबराय म्हणतात की नाही, मांडियेला खेळ कौतुक बहुरूपे, आपले स्वरूप जाणं तसं. आमचं स्वरूप काय आहे? आम्ही त्या स्वरूपाला जाणतो की नाही? आम्ही आमच्या स्वरूपाला जाणत असतो. आणि ह्या सगळ्या क्रीडा, हा संसार आम्ही करतो का नाही? जसाच्या तसा तुम्ही जसं करता तसं आम्ही संसार करतो. का तुमचा संसार वेगळा आणि आमचा संसार वेगळा, असं काही कुठं आहे का? असं मात्र नाही. पण ते नाटक म्हणजे नटवेश कृतीप्रमाणे अशा पद्धतीनं ते अभिनय मात्र करताना दिसत असतात. पण त्याच्यामध्ये कुठं आसक्ती आहे का? कुठेच कोणत्या प्रकारची आसक्ती मात्र ठेवत नाही. जसा नाटकात एखादा दरिद्री मनुष्य संकल्प मात्राने एका क्षणात राजा झाल्यासारखा दिसतो, पण खरोखर तो राजा नसतो, त्याप्रमाणे अचिंत्य मायेने उत्पन्न होणारी रामकृष्णाची शरीरे भूतकार्यासारखी जरी भूतकार्यासारखी दिसली तरी ती भूतकार्य नाही. आता ही माया कशी? अचिंत्य, काय आहे? भिन्नापे भिन्ना उभयात्मकानो, यांचा शंकराचार्यांचा श्लोक आहे हा. म्हणजे ती माया सतनय असतनय सता सतावून विलक्षण अनिर्वचनीय असणारी माया आहे का नाही? जसं आता हे आरशाचं वर्णन सांगितलं का नाही, तशा पद्धतीने ती काय माया आहे. म्हणजे कधी कधी ते आपण कसं म्हणतो, चुटकीचं मांडो, ऐक नाही, चुटकी वाजवली का लगेच हे तयार होतं. म्हणजे ही कोणती हे काय मायेचं कार्य असतं. त्या मायेच्या मनात आता ते याच्यामध्ये पाहिलं होतं कुठं आपण, त्या रावणाने ती माया म्हणजे त्या मुलीला हातात धरलं होतं, गरगर गरगर फिरवलं होतं, आहे का नाही? ती मायाच होती ना, ती मायाच होते साक्षात, आहे का नाही? पण ती त्याच्या त्या रावणाच्याच म्हटलं, त्या कंसाच्या हातातून सुटले का नाही आणि आकाशामध्ये गेली, आहे का नाही? आणि मग त्याला उपदेश केला की तुला मारणारा माझ्या आधी जन्मलेला आहे. अशी काय असते? ती माया असते. म्हणजे लहान मुलगी होती, लगेच आपला अवतार धारण केला, लगेच तिच्या पुढं प्रगट झाली. ही कशी आहे? माया आहे. आणि ती कशी आहे? अचिंत्य असणारी शक्ती आहे. मला वाटतं 5व्या तरंगामध्ये तिचं काहीतरी एक नाव आलेलं आहे. शुद्ध सात्वात्मक माया. ती शुद्ध सत्वात्मकच आहे.
तसं नाही विषय. सगळे शुद्ध सत्वतक मायाचंच कार्य आहे, पण ती अचिंत्य शक्ती तिच्यामध्ये आहे का नाही. म्हणजे समजा आता अगदी आता एक थंड आहे का नाही, एकदम एकदम कडकडीत उन्हाळा तयार करणं, एकदम कडकडीत अचानक काही क्षणातच तयार करणं, यालाच काय म्हणायचं, अचिंत्य असणारी शक्ती ती माया येते. अचिंत्य मायेने उत्पन्न होणारी रामकृष्णाची शरीरे भूत कार्यासारखी दिसली. मग हा मायेचा परिणाम आहे, आणि मायेचा परिणाम असल्यामुळं हे तुम्हाला कसे भूत कार्यासारखे दिसले. म्हणजे तुकोबराय आणि अनुबराय हे कसे तुम्हाला माणसासारखे दिसतात, पण हे माणसं आहेत का? हे संत नव्हती जगा माणसा त्यासारखे, पण ते तुम्हाला दिसतात तसे, तुम्हाला कार्य करताना दिसतात. हे कशामुळे दिसतात तुम्हाला? आरशामुळे आपल्याला प्रतिबिंब दिसतं का नाही, पण ते खरं असतं का? तसं हे माणसासारखे दिसले, पण हे माणसं आहेत का? ही माणसं मात्र नाही, असं लक्ष येतं. म्हणून तोची परब्रह्म ठेवा. हा काय पूर्ण तुका भासला त्याच्यामध्ये, तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला परिहा लीला लीला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरी व्यापक सर्व जीवा, तुका तोचित वहा परब्रह्म ठेवा, जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्त केले प्रियान प्रसंगे, तनु मानवी दिव्य लोकेच केली. ऐक नाही, न त्यागे ती हे दिव्य लोकासी नेली. ऐक नाही, निळोबरायांचा अभंग, निळोबरायांनी तयार केलेली. आणि जर ती इथपर्यंत आलतो आपण. भूतकार्य दिसली तरी ती भूतकार्य नाही. म्हणजे भूतकार्य म्हणजे पंचमहाभूताचं ते शरीर मात्र कार्य नाही. आणि जरी ती पंचकृत भूतकार्य असली तरी कृष्ण शरीरास दुरणे बांधता आले असते. आता जर ती समजा तुम्ही म्हणला नाही ती भूतकार्यच आहे, मग कृष्ण शरीर आहे का नाही? जेव्हा त्या कृष्णाने चोऱ्या वगैरे केल्या आणि ती आई म्हटली आता तुला मी सोडत नाही, ऐक नाही, आता तुला कायला बांधते? उखळाला बांधते. उखळालाच काय बांधायचं बरं? त्या उखळाने सुद्धा मदत केली ना चोऱ्या करायला, ऐक नाही. म्हणजे हे उखळ सुद्धा दोषी आहे, त्या उखळाला पण बाहेर आणले हे उखळ, आणि त्याला बांधायला सुरुवात केली. आता बांधायला सुरुवात केल्याच्या नंतर किती दोरे आणल्या असं बांधायला, आणि देव किती होता बरं? एवढं पोरते, आहे की नाही. त्याला दोऱ्या किती लागेल बरं? घरातले सगळ्या नाडे वगैरे जेवढे त्याला दोऱ्या सापडतील चिंध्या चांद्या तयार करून बांधायचा प्रयत्न केला तरी तो देव बांधला जाईन. म्हणजे किती बोटं दोरी कमी पडायची? 2 बोटं फक्त दोरी कमी पडायची. गाठ मारायची दोरी कमी पडायची. गाठ मारायची. बोला काय झालं? नेटवर गेलं ना. गाठ मारायची आणि दोरी कमी पडायची. एक वीतभर गाठ मारणे इतकी दोरी कमी पडायची नाही, असं नाही म्हणायचं. 2 बोटं म्हणायची त्याला. किती म्हणायचे? 2 बोटं. 2 बोटं का माहिती का? याचं कारण असं असतं की भगवंत जो बांधला जातो तो रजगुणाने आणि तमगुणाने बांधला जात नाही. दोरी म्हणजे बंधन, गुण म्हणजे दोरी आणि गुण म्हणजे बंध, असं लक्षात घ्या. मग हा भगवंत बांधला जातो कधी? जनाबाईचा अभंग आहे, आठवतं का? हृदय बंदी खाना धरीला पंढरीचा चोर, हे गाणे वाटतं काहीतरी, पण ते अभंगात घ्या, ऐक नाही. तो धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हा गळा बांधून या दोर. आता मला जनाबाईचा अभंग आहे पण हृदयबंदी केला आता विठ्ठल कोंडीला. हा, तर आता मला ते पूर्ण आता आठवत नाही मला जे सांगायचे ते, पण आता असं लक्षात घ्या की ते भगवंत आहे ना 2 गुणांनी बांधले जात नाही. म्हणजे कोणते? रजगुण आणि तमगुण, ह्या गुणाने भगवंत बांधले जात नाही. मग बांधला जातो कशाने? तर केवळ सत्वगुणाने बांधला जात होता, बरोबर ना. म्हणून ते सगळीकडून दोरे आणल्या पण भगवंत काय बांधला जाईना. शेवटी मग आता ती आई थकली वैतागली, ऐक नाही, आणि ऊन झालं होतं आणि घामाचे बुंद तिच्या चेहऱ्यावर आले आणि भगवंताला तिची करुणा दया आली. मग ते म्हटले की आई आता तू थांब, तू काही बांधू शकत नाही. मग आता म्हणले मी बांधितो, आणि भगवंताने स्वतःला बांधून घेतलं. म्हणजे तो बांधायचा असेल तर तो स्वतः बांधला जाऊ शकतो. दुसरं त्याला बांधू शकतात का? दुसरं त्याला कोणी बांधू शकत नाही, असं लक्षात घ्यायचं त्या ठिकाणी. तो प्रसंग आहे तिथं. आता हे शरीर भूतकार्यासारी सारखी जरी दिसत असेल तर त्याच्यावरून आपला विषय सुरू झाला होता. पण मग दोरीचे बंधन कृष्ण शरीरात झाले नाही, आणि कृष्ण शरीरात दोरीचं बंधन झालं का? कृष्ण शरीरात दोरीचं बंधन झालं नाही. जर ते पंचमहाभूताचे शरीर असतं तर ते बांधता आलं असतं का नाही आपल्याला? पंचमहाभूताचं शरीर असलं तर ते बांधता आलं असतं. पण ते ज्या अर्थी ते शरीर बांधता आलं नाही त्या अर्थी ते पंचमहाभूताचे शरीर आहे का? पंचमहाभूताचं शरीर मात्र नाही. किंवा ज्यावेळेस भगवंत
आणि इथं मथुरेला गेले त्यावेळेस कुणीतरी त्यांना काठीनं मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती काठी शरीरातून आरपार गेली का नाही? आरपार गेली. आणि पंचमहाभूताचं शरीर असतं तर ती आरपार गेली असते का काठी? आरपार मात्र गेली नसती. ह्या अशा प्रसंगावरून कळतं की ते पंचमहाभूतासारखी जरी शरीर दिसली पण पंचमहाभूताचं कार्य नाही, साक्षात मायेचा परिणाम आहे. आणि जरी ती पंचकृत भूतकार्य असली तरी कृष्ण शरीरास दोरीने बांधता आली असते, पण दोरीचे बंधन कृष्ण शरीरात झाले नाही असे पुराणात आहे. ते खोटे होईल. मग ते खोटं होईल का नाही? नाही म्हणले ते कृष्ण आपलं रामकृष्ण अधिकाचे शरीर पापपुण्य आधीन नाही असं कसं म्हणता? आहे पापपुण्य आधीन, पण त्याचं पापपुण्य नाहीये, ऐक नाही, ते दुसऱ्याचं पापपुण्य आहे. आणि ती भूतकार्यासारखे जरी तुम्हाला प्रतीतीला आले पण तरीही ते भूतकार्य नाही. आणि जर भूतकार्य आहे तर मग त्याला बंधन व्हायला पाहिजे होतं, पण त्याला बंधन झालं का? बंधन झाले नाही. या अर्थ त्याचं शरीर भूतकार्य नाही असं मात्र सिद्ध होत आहे. म्हणून देव शरीर हे भूतकार्य नाही आणि संतांचे शरीर सुद्धा भूतकार्य नाही, हे पण लक्षात घ्या. संतांना का कमी सोडायचं आहे का नाही? झालं, आज इथपर्यंतच आला. आता आपला वेळ पण होत आला आपला. कसं करायचं आता तुम्ही ठरवा. नाही व्हायचं आता हे अख्खं पाणी, मी म्हटलं आजचं पाणी हे होऊन जाईल. बरं, आता थोडक्यात मी सांगतो, 2-3 मिनटं वाटलं तर. 2-3 मिनटं आपल्या हक्काचीच असतात, कारण आपला उशीर होतो 10 मिनटं आणि मी 10 मिनटं लेटच करतो जवळजवळ. इथं आता थोडी शिष्य शंका काय करतो ती शंका आपण पाहू आणि नंतर मग बाकीचा विषय आपण तो उद्याला पाहू वाटलं असतं. आता यावरती शिष्य शंका करतो, कारण इथं काय म्हटलं, मध्यस्थ आहे का नाही का? हा मध्यस्थ पण राहिला. बघा आता मध्यस्थ म्हणतो, अहो रज्जू बंधनाधिकाचा अभाव असला म्हणजे ते शरीर भूतकार्य नव्हे असे जर म्हणावे तर योग्यांचे शरीर ही सिद्धीच्या बलाने बंधन घडत नाही, मग त्याचेही शरीर भूतकार्य नाही असे म्हणावे लागेल. ऐक नाही म्हणे रामकृष्णाधिकाच्या शरीराला बंधन झाले नाही म्हणून ते भूतकार्य नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर योगी पुरुष असतात का नाही, ते योगाच्या बलाने काय करतात? योगाच्या बलाने ते आपलं शरीर कसं करतात? हवेसारखं करतात. हवेला कधी बांधता आलं का आपल्याला? आकाशाला कधी बांधता आलं का? नाही. मग अशा पद्धतीनं ते योगाचे शरीर सुद्धा बांधता येईल का आपल्याला? बांधता येत नाही, आहे का नाही? मग त्याचं शरीर भूतकार्य नव्हतं का? भूतकार्य होतं ना त्या ठिकाणी. त्याचं शरीर सुद्धा काय भूतकार्य होते, फक्त योगाच्या सामर्थ्याने बलाने मात्र त्यांच्या शरीराला बांधता आलं का? त्यांच्या शरीराला मात्र बांधता आलेलं नाही, आहे का नाही? म्हणून अशी जर म्हणावी तर योग्याचे शरीर असंही सिद्धीच्या बलाने बंधन घडत नाही, मग त्याचे शरीर भूतकार्य नाही असे म्हणावं लागेल. मग त्याचं सुद्धा कोणतं कार्य म्हणावं लागेल? शरीराला माया कार्य म्हणावा लागेल. पण माया कार्य म्हणता येईल का योगाच्या शरीराला? योगी नंतर झाला ना, आधी आईच्या पोटी जन्माला आला, ऐक नाही, मग शाळेत गेला, शिक्षण झालं, नंतर कुठं संस्थेत गेला, कुठं शाना झाला, योगसिद्धी शिकला आणि मग ती योगसिद्धी धारण केल्याच्या नंतर मुंगी के पैर में घुंगरू बसते ओ बी अल्लाह सुनताय, त्याला सगळं ऐकायला आलं. स्वर्गातला आलोच काय, 7 समुद्राच्या पलीकडे काय, 6वा अध्याय आपण पाहिला, आहे का नाही? एवढं सामर्थ्य त्याला नंतर आलं. मग त्याचं शुद्ध शरीर तुम्ही काय म्हणाय पाहिजे? माया कार्य म्हणाय पाहिजे का भूतकार्य म्हणाय पाहिजे? माया कार्य म्हणा, आहे का नाही? अशी विसंगती होते. म्हणून तुम्ही त्या शरीराला असं कसं काय म्हणता? भूतकार्य नाही, आहे का नाही? त्याला माया कार्य असं म्हणता, त्याला भूतकार्य असं समजा, असा हा मध्यस्थ त्या ठिकाणी म्हणतो. पण त्याचं शिष्य आता उद्या काय करेल? खंडन करेल. तो उद्याचा विचार आपण उद्याला पाहू. आता या ठिकाणी थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती. रामकृष्ण. रामकृष्ण.